नमस्कार मित्रांनो, मानवी विचार या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय ऐकायला जरा कठीण आणि मनाला बोचणारा आहे. पण जर आज हा विषय तुम्ही मनापासून समजून घेतला तर तुमच्या आयुष्यातील अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. आपण अनेकदा पाहतो, बाहेरची माणसं आपल्याशी खूप चांगली वागतात, पण आपल्याच घरात राहणारी, रक्ताची असणारी काही माणसं मात्र आपल्याशी शत्रूसारखी वागतात. ज्यांच्यासाठी आपण आपलं आयुष्य पणाला लावतो, रक्ताचं पाणी करतो, तेच लोक अचानक आपले कडे शत्रू बनतात. मग तो आपला भाऊ असेल, बहीण असेल, नातेवाईक असतील किंवा अगदी पोटची संतान असेल. माणसाला बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं असतं मित्रांनो, पण जेव्हा शत्रू स्वतःच्याच घरात जन्माला येतो किंवा घरातच राहतो तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. असं का होतं? ज्या घरात प्रेम असायला हवं तिथे इतका द्वेष कुठून येतो? यामागे कर्माचं आणि पूर्वजन्माचं कोणतं गूढ रहस्य लपलेलं आहे? आज आपण कर्माचे 3 कडू नियम पाहणार आहोत, जे ऐकल्यावर तुम्हाला समजेल की या जगात कोणीही उगाच आपल्या आयुष्यात येत नाही. विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या जगण्याची दृष्टी बदलून टाकेल. ऋणांबंध आणि मागच्या जन्माचा हिशोब. मित्रांनो, गरुड पुराणात आणि आपल्या शास्त्रात एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे. या जगात कोणतंही नातं कर्माच्या हिशोबाशिवाय बनत नाही. आपल्यालाच घरात राहणारे लोक जेव्हा आपले शत्रू बनतात त्याला शास्त्रज्ञ शत्रुभावाने आलेला जीव असं म्हणतात. मागच्या जन्मात जर आपण एखाद्या व्यक्तीचा खूप छळ केला असेल, त्यांचा हक्क हिरावून घेतला असेल, त्याला फसवणूक, त्याचे पैसे बुडवले असतील किंवा त्यांचा अपमान केला असेल, तर तो जीव मागच्या जन्मात जरी आपला बदला घेऊ शकला नाही तरी या जन्मात तो आपल्याच घरात आपला मुलगा, भाऊ किंवा अगदी जवळचा नातेवाईक बनून जन्माला येतो. तो लहान असताना आपण त्याच्यावर प्रेम करतो, पण जसा तो मोठा होतो तसा तो आपल्या दुःखाचं कारण बनतो. तो घरात वाद निर्माण करतो, पैशाचे नुकसान करतो आणि आपल्याला मानसिक त्रास देतो. आपण विचार करतो की याचं काय बिघडवलं होतं, पण मित्रांनो, आपण या जन्मात काही बिघडवलेलं नसतं. तो फक्त मागच्या जन्माचा आपला हिशोब चुकता करायला आलेला असतो. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही कोणाचे काहीही बाकी ठेवून या जगातून जाऊ शकत नाही. ते तुम्हाला व्याजासकट परत फेडावंच लागतंय. म्हणून जशी भावना तसे फळ. आपण जे पेरतो तेच उगवतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, अर्जुना, कर्माची गती अतिशय गहन आहे. आजकाल आपण पाहतो, काही घरामध्ये भावाभावामध्ये जमिनीवरून, पैशावरून कोर्ट-कचऱ्या चालतात. सख्खे भाऊ एकमेकांचे तोंड पाहून नाहीत. ज्या भावांनी बालपणात एकाच ताटात जेवण केलं, तेच झाल्यावर एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होतात. म्हणून हा सगळा कर्माचा फेरा आहे. जेव्हा आपण एखाद्या नात्यात स्वार्थ आणतो, जेव्हा आपल्या मनात समोरच्याबद्दल कपट निर्माण होतं, तेव्हा कर्माची सावली आपल्या मागे येते. आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे 1000 पटीने परत येतं. जर आपण मागच्या जन्मात किंवा या जन्माच्या सुरुवातीला कुणाला मानसिक त्रास दिला असेल तर आज आपल्यालाच घरातून आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. म्हणून कर्माचा नियम असा आहे की तो कधीच चुकत नाही. आज तुमची हवा असेल, जर उद्या वेळेचे चक्र फिरेल आणि ज्यांना तुम्ही आज कमी लेखलात त्यांचा समोर तुम्हाला झुकावं लागेल. सोशिकतेचे मर्यादा आणि कर्माचे सोनेरी सुधारण. पण मित्रांनो, जर घरातलेच लोक त्रास देत असतील तर आपण काय करायचं? आयुष्यभर रडत बसायचं का देवाला दोष द्यायचा का? तर नाही. मानव जन्म हा कर्माचा हिशोब सोपा करण्यासाठी आणि कर्म सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्ण संधी आहे.
जर तुमच्या घरात कोणी तुमच्याशी शत्रूसारखं वागत असेल तर समजून जा की हा तुमच्या पूर्वकर्माचा हिशोब आहे. तिथे चिडण्यापेक्षा, आरडाओरडा करण्यापेक्षा किंवा बदला घेण्याची भावना ठेवण्यापेक्षा शांत राहून तो कर्माचा पाडा संपवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हीही त्यांच्याशी शत्रूसारखेच वागायला लागलात तर हा कर्माचा हिशोब या जगात कधीच संपणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, पुढच्या जन्मातही तसाच पुढे चालू राहील. म्हणून ज्या ठिकाणी तुमचं प्रेम आणि तुमचे संस्कार कमी पडतात तिथं शांतता आणि क्षमा वापरायला शिका. कोणाचे मन दुखवू नका. जेव्हा तुम्ही समोरच्याला क्षमा करता तेव्हा कर्माचे ते कठीण पाश आपोआप सैल होतात आणि समोरच्या आत्म्याचा राग शांत होतो. तर मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणीही कायमचा राजा नसतो आणि कोणीही कायमचा गुलाम नसतो. हा देह मातीचा आहे आणि एक दिवस आपण सगळे रिकाम्या हाताने या मातीत मिसळून जाणार आहोत. सोबत काय जाणार तर फक्त आणि फक्त आपण केलेली चांगली कर्म. त्यामुळे जर आज घरातून किंवा नातेवाईकाकडून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाला दोष देऊ नका. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. भगवंतांची भक्ती करा, हरिनाम घ्या आणि सत्कर्म करत राहा. कारण वेळ प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करतो. जो आज गर्वाने फुगलाय त्याला वेळ अशी चपराक मारते की त्याला सावरायला जागा उरत नाही. तुम्हाला आजचे हे कर्माचे विचार कसे वाटले? तुमच्या आयुष्यातही अशी परिस्थिती कधी आली आहे का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर या विचाराने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माणसांना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा. स्वतःची काळजी घ्या, कर्माचा आदर करा आणि सदैव आनंदी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.